स्वागताच्या क्षणी आम्ही आनंद घेऊन मनापासून पूजन करून ज्ञानाची कास छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। तुमच्यासाठी नेते लागले, तुमच्यासाठी नेते लागले, हेच आमचे सर्वात मोठे धन, हेच आमचे सर्वात मोठे धन। तुमच्या कृतीतून दिसते भविष्याचे उज्ज्वल स्वप्न, तुमच्या कृतीतून दिसते भविष्याचे उज्ज्वल स्वप्न। तुमच्या मार्गदर्शनात उभारून आम्ही यशाचा प्रचंड केला, तुमच्या मार्गदर्शनात उभारून आम्ही यशाचा प्रचंड केला। आज तुमच्या या वाढदिवसानिमित्त भरभरून मनपूर्वक देतो तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, भरभरून मनपूर्वक देतो तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आज आवर्जून आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात, आदरणीय सोपानदादा कनेरकर यांचं काही मिनिटांमध्ये इथं आगमन होतं। तत्पूर्वी आज स्वप्नीलजी घोलप सर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यानिमित्त काही मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देतील। तर मी आदरणीय तत्पूर्वी मी विनंती करते, हनुमंत डांगे सर, उज्ज्वल साळवी सर यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। आदरणीय डांगे सर, उज्ज्वल साळवी सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे। मी श्री संजय सपकाळ सर यांना विनंती करते की यांनी माननीय स्वप्नीलदादा घोलप यांना आजच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। माननीय संजय सपकाळ सर। सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो। आज आपल्या स्वप्नीलदादांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। थोड्या वेळात या ठिकाणी युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचं आगमन होणार आहे आणि ते त्यांच्या वाणीमध्ये आपल्याला या ठिकाणी भाष्य करणार आहेत। स्वप्नीलदादांची आणि आमची ओळख होऊन 1 वर्ष झाली। मी थोडक्यातच बोलणार आहे, कारण आपल्याला सोपानदादा कनेरकरांचं सर्व हितगुज ऐकायचं आहे। स्वप्नीलदादांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते चांगला स्वभाव आहे त्यांचा आणि खऱ्या अर्थानं स्वच्छ प्रतिमेचे ते आमचे लाडके छोटे भाऊ समजा। त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी या नेरूळ परिसरामध्ये अनेक कामं केलेली मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। आपण न्यूज पेपर वाचतो, न्यूज पेपरमध्ये त्यांच्या बातम्या येतात। नेरूळ आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं होतं, मराठा संदर्भात त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं, त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। ते आंदोलन झाल्यानंतर त्यांनी दारूबंदी विषयी सुद्धा आंदोलन केलं होतं नेरूळ स्टेशनला। ते काही दिवसात मला वाटतं त्याला सुद्धा न्याय मिळेल। त्या ठिकाणी त्या स्टेशनमध्ये आजूबाजूला जी लोक दारू पिऊन बसतात ते तिथलं बंद होणार आहे, त्यांनी तशी त्या ठिकाणी खबरदारी घ्यायला सांगितलेली आहे। त्यानंतर सेक्टर 8 मध्ये गटराची कामं असतील त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं। रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आंदोलन केली होती। अशी मोठ्या कामांमध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि अशी व्यक्ती या नेरूळ परिसरात असणं हे तुमचं सौभाग्य समजतो। आपल्याला कल्पना आहे, या परिसरामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्याला कुठले ऍडमिशनचं काम असू द्या ते पटकन धावून येतात। आमच्या सेक्टरमध्ये सेक्टर 18, सेक्टर 16, सेक्टर 24 असेल, सेक्टर 16 असेल, 18 असेल, त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग असला तरी आम्ही त्यांना फोन करतो, ते लगेच त्या ठिकाणी कारवाई करतात आणि आपल्याकडे तशा संबंधीची माणसं पाठवतात, काम करायला माणसं पाठवतात। म्हणून त्यांच्यामधले गुण आपण सर्वांनी घेतले पाहिजे। खऱ्या अर्थानं त्यांचे गुण खूपच चांगले आहेत। ते निस्वार्थीपणानं या ठिकाणी समाजाची कामं करीत आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे। सोपान कनेरकरांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। मी या ठिकाणी स्वप्नील घोलप साहेबांना त्यांना उदंड आयुष्य लाभू द्या, त्यांना सुखशांती लाभू द्या, त्यांना आरोग्यम धनसंपदा प्राप्त होऊ द्या
अशा सपकाळ परिवार आणि आमच्या नेरूळ विभागाच्या वतीनं सेक्टर 18, 16, 24, 16 असू द्या, 18 असू द्या, सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना आयुष्यामध्ये कुठलीच अडचण येऊ नये, त्यांना सुखशांती लाभावी अशाही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागराची लाटणी सह्याद्रीचा मातरी. संतकार मित्र हो, मी स्वप्नील धनावडे. मी अपुर्वा बोंडे आज निळे सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी माननीय राष्ट्राचे स्वप्नील कानेकर यांना विनंती करते की त्यांनी मूर्तीचे पूजन करावे. शिवरायांचे स्मारक करून शौर्याची गाथा गाऊ. वीरगाथा या प्रतिमेस मानाचा मुद्रा करू. धैर्य सत्य नाट्याच्या कधी औषध होणार आहे आणि त्यासाठी नीलमताई घोलप, ज्योतिताई गाजरे, कांचनताई भोसले, संतोषीताई पाटे, वाघताई, त्याचप्रमाणे केशवताई गाडे यांना मी विनंती करेन आपण ज्या ठिकाणी विवाद होतात त्या ठिकाणी विकृती जन्माला येते. ज्या ठिकाणी विवाद होतात त्या ठिकाणी विकृती जन्माला येते आणि ज्या ठिकाणी संस्कार असतात त्या ठिकाणी संस्कृती जन्माला येते. आणि म्हणूनच महाराष्ट्राची किंबहुना संबंध हिंदुस्थानाची संस्कृती जपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जे व्रत ज्यांनी उचलले ते आदरणीय सोपानदादा कनेरकर यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि हा धंदावाद चालू ठेवला आहे आणि यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचसोबत आजचा आपला हा कार्यक्रम लाभला स्वप्नीलजी घोलप यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी सुद्धा उत्सव पार पाडण्यात येत आहे. कृपया उपस्थित सर्व मान्यवरांनी, उपस्थित सर्व श्रोतागणांनी टाळ्यांच्या गळूचा जोरदार त्यांचं स्वागत करायचं. जीवनाला हवी प्रकाशा शिवा. दिव्यामध्ये जळत राहते छोटी शिवा. दिव्यामध्ये जळत राहते छोटी शिवा. तरीला आहे मानाचे स्थान. तरीला आहे मानाचे स्थान. तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया आपल्या कार्यक्रमाची सुरुवात. तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया आपल्या कार्यक्रमाची सुरुवात. येथे दीप प्रज्वलन झालेला संपन्न झालेला आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. खेटतील तुफान तरी वाट चालतो, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे जणू त्यांच्या पावलांना पसंत नाही. अशा या व्यक्तिमत्वाचा कार्याचा आढावा देण्यासाठी मी आमंत्रित करते स्वप्नीलजी धनावडे यांना की त्यांनी माननीय स्वप्नीलजी घोलपदादा यांच्या कार्याचा आढावा द्यावा. आपण आवर्जून वाट पाहत होतो आणि नक्कीच सरांच्या एंट्रीला जर एवढा माहोल बनत असेल तर सर ज्यावेळी शब्दफेक करत असतील तर त्यावेळी काय माहोल होत असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. तत्पूर्वी लोकमतचे संपादक आदरणीय मोरे सर यांनी मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला महाराष्ट्र किंबहुना हिंदुस्थान हे गुलामगिरीमध्ये होतं, पारतंत्र्यामध्ये होतं. पण मित्र म्हणून, सवंगडी म्हणून, सखे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांना, टाळकऱ्यांच्या मुलांना स्वराज्याची भावना त्यांच्या मनामध्ये पेटवली आणि स्वराज्याचं यज्ञकुंड हे पेटतं ठेवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावरती समता, बंधुता, एकता, अखंडता आणि न्याय याचं प्रेरित असणारं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार
यांच्या एकतेचं प्रतीक असणारं हिंदवी स्वराज्याचं शिल्प ज्या शिल्पकारांनी रेखाटलं ते स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. आज आपला जास्त वेळ घेणार नाही, थोडंसं कार्यक्रम पुढंपाठी होतोय, पण आदरणीय सोपानदादा कणेरकर यांचे जे मौलिक विचार आपण ऐकणार आहात ते आजन्म तुमच्या ध्यानामध्ये राहतील. पण तत्पूर्वी आज खरं तर सोपानदादा कणेरकर यांचं व्याख्यान मला इथं पण ऐकायसाठी आपण जमलेलो आहोत. पण त्याचबरोबर स्वप्नीलजी घोलप सर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि खरंच सर हा एक दुग्ध शर्करा योग आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रसार करणारं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं आहे, ते म्हणजे सोपानदादा कणेरकर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत आपल्या कृतीतून तो वारसा जपत आहेत आणि जनकल्याणासाठी बेडरपणे जे जगतात ते स्वप्नीलजी घोलप सर यांचा हा वाढदिवस आहे. घोलप सरांबद्दल सांगायचं झालं तर सर आपल्या व्याख्यानामधून आपण बरेच वेळा आम्ही ऐकलेलं आहे की आपली संस्कृती टिकली पाहिजे. आणि ज्या वेळेस 31 डिसेंबर नवीन दिवसाचं नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल आणि नवीन कोणती गोष्ट करायची असेल तर याचा जर चंग बांधायचा असेल तर नवीन वर्षावरती वेस्टर्न कल्चरनुसार आपण 31 केलं जातं आणि त्याचबरोबर पार्ट्या केल्या जातात, पब पार्ट्या, आणि अशामध्ये रात्रंदिवस ती रात्र 31 डिसेंबरची पूर्णपणे त्या गोंधळामध्ये जाते. पण मला आवर्जून सांगावं लागतं मी त्या माणसाच्या सहवासामध्ये आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यांच्या या विचारांनी नवीन वर्षाचं स्वागत करायचं आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायचा हे कार्य जर कोण करत असेल तर आदरणीय स्वप्नीलजी घोलप सर आणि त्यांची जवळजवळ 500 जणांची टीम ही रायगडावरती नवीन वर्षाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून करत असते. आज नवी मुंबईमध्ये आपण संबंध महाराष्ट्रातली ही लेकरं आहोत. नवी मुंबई शहरामध्ये आपण चाकरमानी म्हणून आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सांभाळण्यासाठी इथे येतो. पण त्याचबरोबर मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागलेलं आहे आणि म्हणून अविरत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वप्नीलजी घोलप सर. स्वराज्य पक्षामधून छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्याचबरोबर आदरणीय अंकुशबाबा कदम यांच्या संगतीने स्वराज्याचा शेतकरी, सहकार, आरोग्य, शिक्षण आणि कामगार यांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वप्नीलजी घोलप सर असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे आम्हाला माहिती आहेत, पण त्या गडकोटांसाठी राबणारं आम्हाला माहिती नाहीये. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांवरती जर सेवा कोण करत असेल तर ते आदरणीय स्वप्नीलजी घोलप सर असतील. नवी मुंबई म्हटलं तर नवी मुंबई हे एक नवीन विकसित झालेलं शहर म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, पण छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याच्या आरमाराचं जनक म्हटलं जातं. आणि याच जे छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापार केला, जो या सागरी महामार्गावरून व्यापार केला, खरं तर आपल्या बाजूला असणारं जो समुद्र आहे त्या समुद्राला काय म्हणतात? अरबी समुद्र आपण म्हणतो, तर चूक आहे ते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नामांतरण केलेलं आहे सिंध सागर. आणि म्हणूनच ज्या वेळेस सिंधुदुर्गावरती किल्ला बांधला त्याचं नाव सिंधुदुर्ग केलं. सिंधू सागरामध्ये किल्ला बांधलेला होता आणि म्हणूनच त्याच्या पाऊलखुणा त्यांची जी टेहाळणी करणारे जे किल्ले होते ते बेलापूरमध्ये किल्ला आहे. लोकांना माहिती नसेल, महानगरपालिकेच्या समोर किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं संवर्धनाचं कार्य कोण करत असेल तर ते आदरणीय स्वप्नीलजी घोलप सर करत आहे. दिवाळीच्या सणांमध्ये आपण आपल्या उंबऱ्यावरती दिवा लावतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत त्या किल्ल्यावरती विजयोत्सव आणि दिवाळी सण साजरा करण्याचं कार्य कोण करत असेल त्याची स्वप्नीलजी घोलप सर करत आहे. मी आपला जास्त वेळ न घेता एकच गोष्ट सांगतो, लोकांच्यासाठी राबणारे व्यक्तिमत्व आणि त्या माणसाला आपण जपलं पाहिजे. खरंच आज राजकारण किती गलिच्छ झालेलं आहे हे माहिती आहे आपल्याला. माणसाच्या बाजूला माणूस उभा राहत नाही, पण घोलप सर यांची माझी तोंड ओळख असेल. पण मला एक कॉल आलेला, तर त्या शाळेमध्ये ती मुलं शाळेमध्ये होती. लॉकडाऊनच्या नंतर त्यांच्या फीस त्यांच्या पालकांना भरायला जमल्या नव्हत्या. त्या पालकांना मी अजून पाहिलं नाही आणि त्या मुलांनाही मी पाहिलेलं नाही. आणि एक नामांकित शाळे, मला त्या शाळेचं नाव घ्यायचं नाही, इंग्लिश मिडियमची शाळा, 4.5 लाख रुपये त्या मुलांकडे मागत होते, त्या आई वडिलांकडे मागत होते.
की तुमच्या मुलाचा दाखला काढून त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये टाकायचं होतं, कारण त्या शाळेतली फी हे लोक एफोर्ड करू शकत नव्हते आणि 4.5 लाख रुपये ती शाळा डिमांड करत होती. आणि अशा वेळे मुलांसाठी ज्यावेळी पालक राबतात तर ते मुलांसाठी त्यांच्या की ते त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि त्या मुलांना खरंच कुठेही ऍडमिशन्स मिळत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पैसा जमवायचा कुठून. पण मी स्वप्नील घोलप सरांना फोन केला आणि त्या पालकांशी फोनवरतीच त्यांची मीटिंग झाली आणि स्वप्नील घोलप सरांकडून त्या 3 पाल्यांना एका शाळेमध्ये ऍडमिशन पण मिळाली आणि 4.5 लाख रुपये जे भरायला लावत होते तिथून एकही रुपया न देता सरांनी तिथून दाखला मिळवून दिला. हे सरांच्या कार्याचं मोठेपण आहे. आपला जास्त वेळ न घेता मी अपूर्वाला सांगेन पुढच्या कार्यक्रमाचं प्रयोजन करावं. धन्यवाद दादा, तुम्ही स्वप्नील दादांच्या कार्याबद्दल एवढी सुंदर माहिती आम्हा सर्वांना दिली आणि खरंच ते झळाळतं व्यक्तिमत्व आहे जिथे बदल हा निश्चित आहे. मी सर्वप्रथम नारायण सुर्वे बोरवाडी चरण कृती समिती यांना विनंती करते, नारायण सुर्वेंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि मी श्री स्वप्नीलदादा घोलप यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपले प्रमुख व्याख्याते सोपानदादा कानेरकर यांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तरी मी सर्वांना विनंती करते की आपण टाळ्यांच्या गजरात त्या सन्मानाला दाद द्यावी. सार कळते ग्रंथ आणि पुस्तक वाचून, कार्यक्रमाचा उद्देश कळतो तो प्रस्ताविकेतून. आजच्या आपल्याला लाभलेले प्रमुख व्याख्याते सोपानदादा कानेरकर यांची प्रस्तावना देण्यासाठी मी विनंती करते सागर पावगे यांना की आपण सोपानदादा कानेरकर यांच्याबद्दल प्रस्तावना द्यावीत. थोडासा एवढा उठून दिसतोय की प्रस्तावना सोपानदादा कानेरकर यांच्याबद्दल तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जरा शांतता वाटते या ठिकाणी. चला तर एक जयघोष झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. जय शिवराय. जय शिवराय म्हटल्यावरच ब्रह्मांडातील 33 कोटी देव यांची पलटण एका साईडला बाजूला होते. का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की खरंच त्यांचं नाव हे संपूर्ण हिंदुस्थानात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्याची ख्याती नावाजली जाते असेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. सकल भूमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी तर सोडाचो, त्यांच्या नकाची सर देखील कोणाला येणार नाही अशा आपल्या स्वराज्य रक्षक स्वराज्याचे सर्वप्रेरी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. आज आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व, आमचे सर्वांचे मोठे बंधू म्हणून ओळखले जातात ते आदरणीय स्वप्नीलजी भाऊ घोलप यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी भरपूर सारी मंडळी या ठिकाणी आहेत. केसरताई असतील, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांचा औचित्य साधून आज ज्यांच्याकडे एक ध्येय वेडा तरुण म्हणून पाहिलं जातं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट ज्यांनी निर्माण केली, तरुणांमध्ये परिवर्तनाचा संघर्ष काय असतो, या संघर्षातून नवीन पिढी कशी निर्माण केली जाते आणि तो संघर्ष तरुणांच्या मनामध्ये कसा प्रेरित केला पाहिजे, कसा त्याच्यामध्ये वनवा पेटवला पाहिजे, याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण जर कोणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला लावलं असेल तर ते आपले सर्वांचे लाडके सोपानदादा कानेरकर साहेब आहेत. खरं तर महाराष्ट्र घडवत असताना सर्वात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते व्याख्याते असतील, प्रबोधनकार असतील, असे भरपूर सारे व्याख्याते आणि प्रबोधनकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. परंतु कीर्तनकार, व्याख्यान आणि व्याख्याते जर कोणाला पाहिलं जात असेल, ज्यांच्याकडे कोणाकडे पाहिलं जायचं असेल, त्यांच्या नावाचा उद्गार केला जातो ते आपले सर्वांचे लाडके सोपानदादा कानेरकर आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा एवढा आहे की तो मी सांगू शकत नाही. कार्याचा आढावा ज्यांचा सांगावा लागतो, ज्यांच्या पाठी पूर्णविराम लागतो, परंतु सोपानदादा कानेरकर यांच्या प्रत्येक कार्यापाठी हा स्वल्पविरामच लावला जातो. कारण आत्ताचं कार्य परत उद्याचं कार्य काय होईल त्याला स्वल्पविराम, पुढे कार्य काय होईल त्याला स्वल्पविराम. खरं तर मला त्यांच्या कार्याचा आढावा सांगायला या ठिकाणी खरंच लावलं, परंतु महाराज मला आपल्या कार्याचा आढावा सांगताना एक आता जस्ट तुमच्यासोबत येताना मला आठवलं की तुमच्या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी 3 महिने वेटिंग करावी लागते. सॉरी, मी लिफ्टमध्ये तुमचा फोन चुकून ऐकला.
त्यावेळी क्षमा असावी, परंतु ते ऐकावं लागतं. कधी कधी चांगल्या गोष्टी मनात घ्याव्या लागतात. त्यांची तारीख घेण्यासाठी जवळजवळ 3 महिन्याचा वेटिंग पिरियड या ठिकाणी असतो. म्हणजे विचार करा त्यांचं व्याख्यान आणि प्रबोधन हे किती शक्तिशाली असेल. भारतीय संस्कृतीच्या आग्रहामध्ये सर्वात मोठं जर मोलाचं काम त्यांच्याकडून होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये वृद्धाश्रम हे बंद झाले पाहिजे, यासाठी सर्वात मोठा आग्रह हा त्यांच्यातून आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचशा या गोष्टी मी त्यांच्याकडून खूप लिहून आणल्यात, कारण त्यांचा कार्याचा आढावाच एवढा आहे की तो वाचूनही माझ्या लक्षात राहणार नाही. त्याच्यातला अजून एक मी तुम्हाला सांगू शकतो की विद्यार्थ्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून यशाचा मूलमंत्र युवकांना आवडेल त्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ती भारतीय संस्कृती जपण्यासाठी, ते धर्मासाठी असतील तर सर्वात जास्त व्याख्यान ते त्याच्यावरती करत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही त्यांनी तरुणीचा जागर असेल, कृष्णनीती असेल, या प्रत्येकावर प्रेम करण्यासाठी तरुणांना ते प्रबोधित करत असतात की तरुणांनी त्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे. त्या गोष्टीतून आपला महाराष्ट्र आणि त्याची प्रेरणा नवीन जागी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील पहिले असे व्यक्ती असतील ते ज्यांच्याकडून अश्रू आणि हास्य या दोघांमधून माणूस कसा घडवला जाईल याच्यावर पूर्णतः वेळ आणि पूर्ण प्रसार ते करत असतात. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. तसेच तरुणांमधील व्यसनमुक्ती असेल, अंधश्रद्धा असेल, या बऱ्याचशा विषयावर त्यांनी आपल्यावर या ठिकाणी उजाळा टाकले गेलेले आहे. खरंच ज्यांच्याकडे तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल की शब्दांमध्ये सामर्थ्य सर्वात जास्त असतं. शब्दांचे सामर्थ्य ज्यांच्याकडे सर्वात जास्त आहे, ज्या शब्दांमध्ये शब्दांची खाण त्यांच्याकडे आहे, असे आपले सर्वांचे लाडके सोपानदादा कनेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा स्वप्नील घोलप युवा मंचतर्फे हार्दिक स्वागत करतो. जर तुम्ही सोपानदादा कनेरकर यांना लक्ष देऊन ऐकाल तर त्यांच्या शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे. तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होता, ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आहात, मी त्यांना पाचारण करण्यास विनंती करतो की आपण आपल्या बहुमूल्य विचारांनी उपस्थितांना संबोधित करावे आणि मार्गदर्शन करावे. मी युवा कीर्तनकार माननीय श्री सोपानदादा कनेरकर यांना या ठिकाणी येऊन संबोधित करण्यासाठी विनंती करतो. रत्नाकरा धोत्पदा हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्यम वंदे भारत मातरम. वंदनीय भारत माता, ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड कुलंकृत राजकार धुरंधर राजराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, आम्हा तमाम तरुणांचा आराध्य विभूषित स्वामी विवेकानंद, विश्वरत्न भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ज्यांचा जन्मदिन आहे अशा आपल्या सर्वांचे लाडकी युवा नेते आदरणीय शिवभक्त स्वप्नीलदादा घोलप, मंचावर उपस्थित संपूर्ण आदरणीय मंच, माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय सामाजिक आदिवासी विकास मंत्र्यांचे ओएसडी आदरणीय केंद्रे सर, आदरणीय दांडगे सर, संपूर्ण आदरणीय मंच. आता सगळ्याचे नाव काही माय पाठ नाही, इथे काही शेत नाही किंवा इथे मतदान नाही. संपूर्ण आदरणीय मंच, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार, खाली बसले, समोर बसलेले, आत बसलेले, बाद बसलेले, मागं उभे बसले, चपला घालून आणले, सपत्नी काढले, बायकोसोबत आले, नवऱ्यासोबत आले, जेवून आणले, खाऊन आणले, पिऊन आणले, कधी ना आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं व्याख्यान चालू असताना दांडी मारलेले या सर्वांना मी जय श्रीराम करतो. मी जशी व्याख्यानाची सुरुवात वर्षी करायची आहे, सर्वांनी आपापले 2 हात असे घ्यायचे सर्वांनी, ताई सगळ्यांनी घ्यायचे, मागच्या पुढच्या सगळ्यांनी घ्यायचे, स्टेजवरच्यांनी घ्यायचे. चलो बोल भारत माता की. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं मी विदर्भातून आलो आहे आणि हे शूटिंग बंद करा दादा, शूटिंग बंद करा, फोटो काढा दादा. माता की जय म्हणतो आपण, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही, भारत माता की जय म्हटलं पाहिजे. त्या सीतेला सांगायचं की तुझी कौशल्य घरी वाट पाहते. आम्ही पैसाने माणसं कमावला असं म्हणतात. हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याच्या म्हणण्याचा अधिकार आहे. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे. आज स्वप्नीलदादाचा वाढदिवस आहे. आज स्वप्नीलदादानं त्याचा कार्यक्रम ठेवला, त्याचा गुरुवार आणि शिरवार आहे असं नसते. आता स्वप्नीलदादा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, आल्यानंतर आधी हॉटेलला थांबलो, जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकते तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खी स्टोरी माहित असते तो तुमचा मित्र असला पाहिजे दादा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो, त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे, चालले का लोड नको घेऊ,
चहा प्यायला जो म्हणणार आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. आपल्या आयुष्यातला 5 लोकांची संगत करा, 6वे व्यक्ती तुम्ही हुशार बनता. तुम्ही 5 यशस्वी लोकांची संगत करा, 6वे व्यक्ती तुम्ही यशस्वी बनता. तुम्ही 5 दादा करोडपती लोकांची संगत करा, 6वे व्यक्ती तुम्ही करोडपती बनता. तुम्ही भाऱ्या म्हणजे काय होते? हा पुरुष वर्ग काय होते? दुसरी होती नावडती. आवडते तुला बारीक म्हणाल्याकडे फ्रीज, मिक्सर, पाटच भेटे ना. तिच्याकडे होता उरोटा माटा. वरची पाटील लागली, खालची पाटील लागली. 2 तास झाले पाटील बाबा म्हणजे झालाच नाही का स्वयंपाक. वरची पाटील म्हणजे स्वयंपाक झाला. पाटील बाबा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटीलने वाटलं गिरीक चाललं वाटते. खालच्या पाटीलनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटीलने वाटलं गिरीक खाली चाललं. डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. या माता बहिणीने म्हटलं डोक्यावर पदर घ्या. म्हणजे आम्ही आधुनिक म्हटलं पाहिजे, आधुनिक डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? आज 3 झाडणे असते त्याच्यात, 1 2 3 तिल्ल्यानंदी किंवा व्हॅसलिनच असते. पहिलं झाडणं गड्डे साफ करा, दुसरं झाडणं लिपापोती करा, तिसरं झाडणं एशियन पेंट्स लावा. मग आमची पोरगी, आमची बाई चेहरा गोरा मान काळी, उन्हाळ्याची ऊन आलू वांग्याची भाजी रस्सा, लग्नात काय जाते तिथं गेला रस्सा, रुमाल काय घेते नसा काय पुसते. मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते, इथे चिखल भाड्यानं मिळेल. तुम्ही का हसून राहिले आता? तुम्ही लावत होते ना 5 रुपयात गोरे पणकाराज फेऱ्यान लवली. इधर से लगाया साधा इधर से लगाया फेऱ्यान लवली इधर का, गोराज गोरा इधर का, कायात काया. हे ऐकलं शाहरुख खाननं. लडकी वाली क्रीम इस्तेमाल क्यों करते? मी आजपासून पूर्ण शाकाहारी होतो तेव्हा हे विचार म्हणताना वाढदिवस आणि धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. काया वाजवा म्हणून नाही म्हटलंय. मला कोणीतरी अपेक्षित आहे खालून जो आजपासून सोडेल आणि स्वप्ने जाणार. मी माझ्या कीर्तनात व्याख्यानात गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या कीर्तनामध्ये 501 लोक माझ्या कार्यक्रमात निर्वेचन झाले. आणि मागचं जे मी बोललो ना आतापर्यंत व्याख्यान हे गेलं. मी जे पुढं बोलणार हेही गेलं. आपल्या व्याख्यानाचं सर्वात मोठं महत्वाचं एवढंच आहे, जोपर्यंत इथून 11 जण उठत नाही तोपर्यंत मी काही समोर बोलत नाही. आमच्या ताई उठल्या, ताईसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. या ताई हे सगळे ओळखीचे आहे ना तुमच्या? दादा आता आपल्या गाडीत नेहमी माळा असते. आता स्टॉक संपला तो सध्या माळाईचा. आता परवाच्या पुण्याच्या दौऱ्यात घेईल मी. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना गुलाबाची फुलं देतो. हे कोणाला देऊ नका म्हणजे झालं. आणि उद्या परवा जो कोणी परिसरातलं महान व्यक्तिमत्व असेल, वारकरी संप्रदायातला जो कोणी असेल, त्यांच्या हातून अश्विनदादा, स्वप्नीलदादा यांना माळ घालायची व्यवस्था तुम्ही करा. ठीक आहे? या सर्वांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या. पाहुणे येतात त्या कालचे घराकडे श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला, बाजार आणला, आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं, माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो. याच भगतला संडसचा कुंड्र्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्यामुळे शेवटची भेट म्हणून आई वडील भेटण्यासाठी जातात. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही. त्याच्यामुळे आई आरोळी फोडते. भगत वय म्हटल्यावर लेनिनचं चरित्र वाचणारा भगत त्या सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आजचा बोक्स रडायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो आई रडू नको, आता माझ्यावर तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली. त्याच्यासाठी त्या मायमाऊली रडायला लागते हो. आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा,
माझं शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणासोबत झुकणारा बाप असा बोक्सर व्हायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये बाप राहायला लागतो आणि म्हणतो का बेटा जो प्रेत घ्यायला आम्ही काय होऊ नये तेव्हा तो भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असे चाल माझं पांढरं प्रेत हातात घेऊन राहाल तेव्हा ते इंग्रज आणि ब्रिटिश म्हणेल हे कोणती क्रांतिकारकाची आई मला या देशातील लोकांना सांगायचं आहे मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचं आहे मला या देशातील नवतरुणांना सांगायचं आहे या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते दादा भगत दादा फाशीवर जातो स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता त्यांना त्या बसायला जागा देणार आहे तो आई त्याला विचारतो तंबाखू खाता का तो तंबाखू खात नाही बाजाराच्या अंतिम प्रसंगी 1 लाख रुपये पंढरीच्या विठ्ठल लावा त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही अजिबात म्हणणार नाही त्या तिरुपती बालाजी जावा त्या बालाजीचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही मेथपर्यंत म्हणणार नाही त्या अयोध्येच्या राम मंदिराला जावा आणि त्या राम मंदिराचं दर्शन घ्या अजिबात म्हणणार नाही पण आपल्या सर्वांना त्या वास्तवादी देवाचं दर्शन दाखवतो आज काय करायचं आज आपल्या सर्वांनी काय करायचं रात्री घरी जायचं जेवायचं झोपायचं जे काय करायचं सकाळी उठायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्या अंगावरची चादर फेकायची ज्या कोपऱ्यात तुमची आई अन्नाला त्या आईचं चरणकमल स्पर्श करायचा त्या 33 कोटी देवांचं दर्शन तुमच्या आईपाशी झाल्याशिवाय राहणार नाही त्या आईचं दर्शन घ्यायचं आणि दुसऱ्या कोपऱ्यात तुमचा बाप असेल ना दादा त्या बापाचं दर्शन घ्यायचं आज त्या आईला विचारायचं आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची आई सांगेल बेटा तू लहान होती तुझ्या बापाकडच्या डिलिव्हरी करासाठी पैसे नव्हते पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केली ना दादा तो तुझा बाप होता प्रत्येकाला बाप नाही आहे बाप कोणाला म्हणतात माय कोणाला म्हणतात तुम्ही सुनाय की नाही सुना तुमच्या सुनायची किंमत कुठपर्यंत आहे जोपर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुमची किंमत आहे एकदा का त्या माहेरच्या घरचा बाप गेला ना दादा तुमची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही माय कोणाला म्हणतात बाप कोणाला म्हणतात आमचा बाप लहानशा मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला तिथं गेल्यावर मुलगी 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते आणि बाप जेव्हा खिशात हात घालतो ना याच्या हातात फक्त 500 रुपये असतात तेव्हा त्या बापाची गालमेल बघण्यासारखी असते तेव्हा तो बाप काय म्हणतो मुलीला घेऊन घरी जा रात्री आल्यावर मी त्याच्यासाठी ड्रेस घेऊन येतो हा बाप दिवसभर राबतो रात्री तिच्यासाठी ड्रेस घेऊन जातो जेव्हा जातो तेव्हा मुलगी झोपली असते आणि मुलगी सकाळी शाळेत जाते तेव्हा आमचा बाप झोपला असतो दादा तो बाप जाणायचा आहे प्रत्येकाला आई नाही आहे प्रत्येकाला बाप नाही आहे आज घरी गेल्यावर त्या सासू सासऱ्याच्या आई वडिलाच्या अडगडीतले फोटो काढा दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावा त्या फोटोपाशी बसा आज घरी गेल्यावर त्या माय बापाशी अबोला सोडा रे आमच्यामध्ये अशी काही नालायक संतान आहे जे स्वतःच्या मायसोबत स्वतःच्या बापासोबत 3-3 महिने बोलत नाही आपल्या माय बापाचं सर्वात मोठं दुःख कोणतं असेल आपण जन्माला घातलेला मुलगा मुलगी आपल्यासोबत अबोला ठेवते हा आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख आहे आज घरी गेल्यावर त्या बापाचा हात हातात घ्या त्या बापाच्या हातावरच्या रेषा पहा पायावरच्या रेषा पहा पण तुम्ही आज त्या बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पाहणार नाही शेवटच्या क्षणी तुमचा बाप मेल्यावर कोणीतरी म्हणतं तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक तेव्हा त्या बापाची पाठ तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहत आले तो बाप सांगायचा आज घरी गेल्यावर त्या बापाला कळकळून मिठी मारा अरे बापाची संपत्ती महत्वाची नसते रे बापाचा सहवास फार महत्वाचा असतो 50 रुपये वाचावे म्हणून 5 किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे पण 5 मिनिटं वाचावे म्हणून 50 रुपये खर्च करणारे आपण दादा तो बाप जाणायचा आज घरी गेल्यावर त्या मायपाशी बसा ते माय सांगेल बेटा तू लहान होती तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करायसाठी पैसे नव्हते रे
पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केली ना दादा. तुझा बाप होता हातात जिलबी घेऊन गावभर वाटत सुटला. माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा तो बाप होता रे. आज ती माय काय म्हणते, सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे, सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मुलाकडे मोबाईल नाही असं म्हटल्यावर तो बाप जेवताना घास सुद्धा हात गिळत नाही हो. पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20,000 रुपयाची भीक मागणारा तुमचा बाप असतो दादा. तो बाप जाणायचा आहे. पण नाही, आम्ही तो आज बाप जाणत नाही. काही दिवसांना समोरून फोन येते, मुलगी म्हणते बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप त्याला धाडकन तिथं कोसळतो. कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे. जो भाऊ बुलेट घेऊन फिरायचा तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही. जे माय किचनच्या बाहेर कधी न जायची तर पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात आजच मुलगी गेली की याच्या आधी सुद्धा जायची. आई निरुत्तर होते. तेच मायबाप अशा एखाद्या कार्यक्रमात जातात ना, मागची बैल समोरच्या बैल कुचका मारते. भक्तीची आई आली, भक्तीचा बाप आला. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवम धवते चिंता निर्जीवम धवते चिता. जिवंत माणसाने चिंता जाणते, मेलेल्या माणसाने चिता जाणते. जिवंतपणे माय बापाचं नाक कटून आम्ही जिवंतपणे सरण रचतो रे. अरे त्या मुलासोबत कॅफेमध्ये किती कॉफी पेले, त्या कॅफेमध्ये त्या मुलासोबत किती कॉफी पेले, पण त्या मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी ते कॅफेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचं. मुलींनो, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे की त्या 1500 रुपयाच्या ओयो हॉटेलमध्ये गुंडाळला जाईल. एवढी इज्जत तुमची स्वस्त नाही हो. तुमची इज्जत तुमच्या माय बापाची इज्जत आहे. 9 महिने 9 दिवसामध्ये एवढंच जरी ब्लड गेलं त्या मुंबईच्या दवाखाने पालथे घालणारा तुमचा बाप असतो रे. तुमच्या मायला त्या 9 महिने 9 दिवसात एवढंच गमावलेलं रक्त म्हणजे तुमची इज्जत आहे. तुमची इज्जत दुसऱ्या कुणाची इज्जत नाही. स्वतःचे मायबाप जपले पाहिजे हो. आम्ही कुणाच्या तरी घरची सून काय होतो, कुणाच्या तरी घरची सासू काय होतो, त्या घरचे सासू सासरे आई वडील वृद्धाश्रमात टाकतो, अडगडीच्या रूम मध्ये टाकतो. 70 वर्षाचा बाप आहे, तोंडात थुंकी आली आहे, बेदका आलाय. इथं जर थुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही, मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी थाळकत घराच्या बाहेर जातो, स्वतःची थुंकी फेकतो. अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर आमच्या बापाच्या मायच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा, त्या माय बापाची आम्ही संतान होऊ शकत नाही. अरे घरात कुत्रे पोचता तरी कुत्रे त्याप्रमाणे आपले मायबाप पोसावो. कुत्रा आशीर्वाद देणार द्यावा, पण मायबाप अजन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आजच्या व्याख्यानाच्या प्रसंगी घ्यायचं आहे. आजचं व्याख्यान स्वप्नील दादांच्या वाढदिवसाचं घेतलेलं व्याख्यान संकल्पाविना अधुरं राहील. आपल्या सर्वांना दोन्ही हाताने वज्रमुठीने दोन्ही हात वर करायच्या, दोन्ही हात वर करायच्या, वज्रमुठ बांधायच्या दोन्ही हाताने. सर्वांनी मागच्या पुढच्या सगळ्यांनी आज आम्ही संकल्प घेतोय की माय बापाचं नाक कटवणार नाही, माय बापाचं नाक कटवणार नाही. घरावरचा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा, माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गणलू देणार नाही. माय बापाला वृद्धाश्रमात कधी पाठवणार नाही आणि व्यसन कधी करणार नाही. जगदंबा 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 छत्रपती खळगधरा गौरी माळ चापधरा वज्र तेज रुद्र स्वरा जगदंबा जगदंबा. शिवरायांच्या नावाने घेतलेला हा संकल्प आहे. हा जर संकल्प महिला मंडळ तुम्ही तोडला, सासू सासऱ्याची अवहेलना केली, माय बापाचं नाक कटवलं, तुम्हाला शाप देतो म्हटलं. शाप इथून 3 महिन्यात तुम्ही तोतल्या बांधतोतल्या आणि तुम्ही पुरुष वर्ग पोट्टे हो, तुम्ही काय जर संकल्प तोडला तुम्हाला शाप देतो म्हटलं. इथून 3 महिन्यात पॅरालिसिस मारण म्हटलं. वाक 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 मारल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देऊन तुमच्यातून निघतो. पहिला मंत्र आमच्या माता भगिनींना. कोणता मंत्र? पदार घे.
अनुप कुठे अनुप मार. ज्या बाईच्या डोक्यावर पदर नाही दिसणार तिच्या डोक्यावर मार. लाल साडीवाली बाई अजूनही घेत नाही. पोरींना ओळणी घ्या, आणाचीच लाज वाटती. खांद्यावर नका घेऊ, खांद्यावर तर मी बायकोही घेत, त्यात काही नवल नाही. डोक्यावर पदर घ्या, डोक्यावर. निळ्या साडीवाली बाई अजूनही घेत नाही ते. पहिला मंत्र पदर घे. ताई तुम्ही घ्या, पदर घ्या तुम्ही. घ्या साडी द्यायला लावतो त्याला. सगळ्या स्वप्नील दादाने सगळ्या साड्या आखूड झाल्या. हा पहिला मंत्र पदर घे. दुसरा मंत्र पदरात घे. माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय जण पदरात घे. तिसरा मंत्र पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहेत, त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे. कालपर्यंत हा भारत देश सुजलाम सुफलाम ओळखायला जायचा, पण काही दिवसापासून हा भारत देश मेणबत्त्याचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत मातेला आम्ही माता म्हणतो. जननी जन्मभूमीच्या स्वर्गे अभिहरसी तेरा वय हो अमर रहेमा हम रहे फिर चार रहणार आहे. त्या भारत मातेला आम्ही माता म्हणतो, पण या भूतलावरच्या स्त्रियांवर आई बहिणीवर बलात्कार करतो. दादा या सरकारला माझी विनंती आहे, कालपर्यंत मेणबत्त्या लावण्याचा कार्यक्रम खूप झाला, एन्काउंटर खूप झाले. याच्यानंतर परत कधी एक तरी आई बहिणीवर कोणी बलात्कार घेतला त्या व्यक्तीला मुंबईच्या इंडिया गेटवर सळकडून फाशी दिली पाहिजे. त्याच्याशिवाय या लोकांच्या मानसिकतेला टाळा बसणार नाही. पदर घे, पदरात घे, पदर खोच. 3 मंत्र आपल्या सर्वांना देतो. जाताना सर्वांना शेवटचा मंत्र देतो. आज सोपान कनेरकरचं व्याख्यान ऐकलंय ना. आज रात्री काय करायचं, घरी गेल्यावर जे झोपता आणि झोपता तिथं सगळ्यात वर तर लिहायचं काय, मरा लागते. रात्री झोपता वाचायचं काय, मरा लागते. काही कोणाचं हित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाचं लग्न तोडण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिलेले पाहिजे, कारण की मरा लागते. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिथं का पुरीची कमेंट असते आणि हा त्याला खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी इथे येईपर्यंत आमच्या त्या दादाचे फोन लय चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना, मला कोणीच फोन करत नाही. दादा आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे, त्या मृत्यूला कवटाळाचा स्वप्ने दादा.